टेस्टी फूड बाय मेनूमध्ये मी मीनाक्षी तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत करते. आणि आजचा जो पदार्थ तुमच्यासाठी मी आणला आहे तो म्हणजे वाटाण्याचा आहे. आणि हेल्दी नाश्ता आणि टेस्टी सोबतच आणि खूप छान वाटाण्याचा हा नाश्ता बनतो. तर वाटाण्यापासून आपण करणार आहोत. वाटाण्याचे दाणे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि आपल्याला त्याचा एक वेगळा पदार्थ ट्राय करायचा असेल तर हा नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सर्वात पहिले मी घेतल्या 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या आपण घेणार आहोत आणि बारीक वाटण करून घेणार आहोत त्याचं. आणि आता आपण घेतल्यात ते म्हणजे वाटाण्याचे दाणे. तर वाटाण्याचे दाणे सुद्धा आपण बारीक करणार आहोत. खूप जास्त बारीक करायचे नाही, थोडेसे बारीक करायचे आहेत आपल्याला अगदी. आणि 1 वाटी मी दाणे घेतले आहेत आणि ते आता आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर मिक्सरला वाटण वाटायचं आहे आपल्याला. तर खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही असं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण समोरची प्रोसेस करणार आहोत. तर 1 कप, भरपूर जो मोठा कप आहे माझ्याकडे तो पाणी घेतलाय मी. 1 वाटी दाण्यासाठी 1 कप पाणी पुरेसं होईल. तर कप आपला मोठा आहे थोडा. आणि आता हे पाणी आपण हळद टाकून घेऊया थोडीशी चिमूटभर आणि मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत. तर चवीनुसार आपल्याला मीठ आणि हळद घालायची आहे यात. तर पाण्याला छान उकळ आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्यात एक एक आणखीन जे टाकायचं आहे ते टाकणार आहोत मसाले. तर सर्वात पहिले आपण इथे 1 टेबलस्पून टाकणार आहोत यात, तो म्हणजे ओवा. आणि ओवा टाकल्यानंतर जे वाटण आपण लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटून घेतलं होतं ते सुद्धा घालणार आहोत. तर ते टाकून दिलाय मी यात आणि आता छान उकळ येऊ देणार आहोत या पाण्याला. थोडंसं आपण मिक्स करून घेऊया वाटण आपलं आणि छान पाणी उकळ येऊ देऊया पाण्याला. तर अशा प्रकारे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे यात ते सुद्धा आता हळूहळू तुम्हाला दिसून येईल. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपण हा नाश्ता बनवलेला आहे. आता आपण टाकणार आहोत ते म्हणजे तीळ. तर तीळ आपल्याला किती घालायचे आहेत तर 2 टीस्पून आपण याच्यात तीळ टाकणार आहोत. आणि छान उकळ येऊ देऊया पाण्याला आणि त्यानंतर आपण जे वाटाणे वाटून घेतले होते ते यात घालणार आहोत. तर वाटाण्याचं वाटण यात घालून घ्यायचं आपल्याला आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि व्यवस्थित याला आपण शिजू देणार आहोत. वाटाणे कच्चे कुठे राहायला नकोत. आणि व्यवस्थित मंद आचेवर छान उकळ याला आणायची आपल्याला. वाटाण्याला छान उकड आलेली आहे आणि थोडा घट्टपणा देखील आलेला आहे. तर आपल्याला याला थोडंसं पातळ करावे लागेल. त्यासाठी आपण अगदी थोडंसं पाणी यात पुन्हा घालतोय. कारण आपल्याला यात 2 प्रकारचे पीठ मिक्स करायचे आहेत. त्यामुळे आपण याला थोडंसं याची ग्रेव्ही राहील थोडीशी असं करूया. म्हणजे आपण साधारण आपली जी सोल्याची आमटी खातो त्याप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. आणि आता थोडंसं आपण टाकतोय ते म्हणजे गूळ. आपल्या ज्या टिक्की बनणार आहे त्या थोडंसं तिखट, थोडंसं आंबट, थोडंसं गोड अशा चवीच्या बनणार आहेत. त्यासाठी आपण अगदी थोडासा चवीपुरता गूळ घातलाय. आणि आता 1 वाटी वाटाण्याचं जे आपलं सूप बनलेलं आहे त्यात आपण टाकतोय 1 वाटी तांदूळाचं पीठ. आणि आता छान मिक्स करून घेऊया आपण. आणि हे सुद्धा छान व्यवस्थित शिजलं पाहिजे आपलं तांदूळाचं पीठ आणि घट्टपणा सुद्धा आला पाहिजे, दोन्ही गोष्टी आहेत. तर आता यात पुन्हा आपण ज्वारीचं पीठ सुद्धा टाकणार आहोत. तर मी तुम्हाला संपूर्ण स्टेप यासाठी दाखवते की कुठेही असं व्हायला नको की हे आता पांढरं दिसतंय आणि यात कुठे ज्वारीचं पीठ ॲड होईल. तर होतं ॲड, कारण आपल्याला घट्टपणा सुद्धा हवा आहे आपल्या ज्या टिक्की आपण बनवणार आहोत. नाहीतर खूप तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण बघू शकता तुम्ही आता मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर म्हणूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की जरी आपल्याला असं वाटत असलं की हे पांढरं पांढरं दिसतंय आणि आता यात काही ॲड होणार नाही, तर व्यवस्थित मिक्स करा, छान होऊन जाईल. आणि जाडबुडाच्या पातेल्यात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर गॅसवर जर तुमचं पातेलं असेल तर मग माझं इलेक्ट्रिक शिगडीवर आहे. आणि तुम्हाला जर गॅसवर करायचं असेल तर खालून तुम्हाला तावा ठेवावा लागेल, नाहीतर मग बुडी लागण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण सुरुवातीला जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. तर मिक्स करता करता बघू शकता पुन्हा याला हिरवा रंग आलेला आहे छान. आणि छान व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आणि प्रॉपर घट्टपणा सुद्धा याला आलेला आहे.
तर आता आपले जे पिठं आपण मिक्स केले होते ते व्यवस्थित शिजायला सुद्धा हवे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे छान वाफ याला आली की समजून जायचं आपला जो आतला गोळा आहे तो छान शिजलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता, मी काढून दाखवते. छान वाफ आलेली आहे आणि तुम्हाला ही प्रोसेस करायची असली तर तुम्ही तावा ठेवायचा आहे आणि त्यावर आपलं जे भांडं ठेवायचं आहे. गॅसवर जर तुम्ही प्रोसेस करत असाल तर, आणि त्यावर आपलं जे भांडं आहे ते ठेवायचं आणि झाकून ठेवायचं, म्हणजे छान वाफ येईल. आणि आता बारीक चिरलेला आपण कोथिंबीर यात घालून घेतलेला आहे. बघू शकता घट्टपणा छान आलेला आहे. तर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत. थोडं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यावर आपण याच्या ज्या टिक्की आहेत त्या बनवणार आहोत. तर आणि तुम्हाला मगा म्हटलं होतं मी की आपण खट्टी मिठी सगळ्या टेस्ट यात टाकणार आहोत. तर अर्ध लिंबू आपल्याला या संपूर्ण गोळ्यावर टाकायचं आहे आणि छान लिंबू टाकल्यावर मिक्स करून घेऊया. कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण याची टिक्की बनवणार आहोत. तर थोडं थंड झालेलं आहे आपलं जवळपास आणि थोडं थंड झाल्यावर मग आपण याची टिक्की करू शकतो. आणि बघू शकता तुम्ही, थोडंसं हाताला तेल घ्यायचं आणि छोट्या छोट्या टिक्क्या याच्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आणि कुठेही हा जो माझा हे आहे तो उलत नाही किंवा काहीही होत नाही, क्रॅक पडत नाही, छान व्यवस्थित होतं. तर तुम्ही अशाच पद्धतीने याला शिजवा. तर बघू शकता सगळ्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि आता फायनली आपण याला तळणार आहोत. तर एक एक करून आपण गरम तेल करायचं आहे आपल्याला आणि त्यात सोडायचे आहेत आणि खूप छान व्यवस्थित होतात. कुठेही तेलात फुटत नाहीत किंवा काहीच होत नाही याला आणि व्यवस्थित होऊन जातात. कारण आपण छान घट्ट गोळा केलेला आहे आणि छान व्यवस्थित आता आपण याला तळून घेऊया. तर तुम्ही सुद्धा ही वाटाण्याची नवीन रेसिपी करून बघाल. मुलांना निश्चितच आवडेल मी सांगते. आणि आता एकदा पलटून घेऊया आपण आपल्या ह्या ज्या टिक्क्या आहेत संपूर्ण. आणि त्यानंतर मग थोडा वेळ होऊ देण्याचा जो वेळ आहे तो थोडा जास्त आहे. छान वरून एक कडक लेयर याची आली की समजून जायचं आपली टिक्की झालेली आहे. आणि आता आपण याला काढून घेऊया. तर छान व्यवस्थित झाल्यावर आपण याला काढणार आहोत. तर तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्की करून बघा. आवडला तर मला कमेंट करून नक्की नक्की कळवा. तर आपल्या ज्या टिक्की आहेत त्या जवळपास रेडी आहेत आणि बघू शकता तुम्ही खूप छान क्रिस्पी ह्या झालेल्या आहेत आणि चवीलाही तितक्याच उत्तम आहेत. तर नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका.